नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगत स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सिलोजिझमचे पूर्ण कन्सेप्ट बघितलेले आहे. पूर्ण त्याचे जे सॉल्व्ह करण्याची मेथड आणि कशा प्रकारे नो ची कंडिशन, सम नॉट ची कंडिशन प्रूव्ह करून दाखवायचे, हे सगळं काही आपण इथे शिकलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण प्रत्येक प्रश्न पण त्यासोबत बघत आलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडे जे म्हणजे हाय लेव्हलचे क्वेश्चन तर नाही म्हणता येणार, मॉडरेट लेव्हलच क्वेश्चन आहे, जे सगळ्यांना आता म्हणजे जमू शकणार. असं काही हार्ड होणार नाही. ज्यांनी पण माझे जे व्हिडिओ आहे ते अगदी स्टार्टिंग पासून बघितले असेल अप टू 7 पार्ट पर्यंत, त्यांना काहीच प्रॉब्लेम जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला तर मग जेवढे पण आपण हे कन्सेप्ट शिकलेले आहे सगळे या आपल्या प्रश्नामध्ये येण्यावाल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे अप्लाय करणार आहोत आणि प्रश्नाला उत्तम प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग आजच्या या सेशनची पण सुरुवात आपण प्रश्नापासून करूया. ओके, लक्ष द्या. ऑल व्हॅलीज आर माउंटेन. ठीक आहे. ऑल व्हॅलीज आर माउंटेन. नो सी इज माउंटेन. नो सी. नो सी इज माउंटेन. म्हणजे याच्यात नोचं रिलेशन आहे. ओके. सम प्लेन आर सीज. सम प्लेन्स. ओके. सम प्लेन्स आर सीज. ठीक आहे. यालाच आपण मराठीमध्ये पण काढून घेऊया या डायग्रामला, बेसिक डायग्रामला. सर्व दऱ्या पर्वत आहे. सर्व दऱ्या पर्वत आहे. ओके. कोणताही समुद्र पर्वत नाही. कोणताही समुद्र पर्वत नाही. काही मैदाने समुद्र आहे. काही मैदाने समुद्र आहे. ठीक आहे. हे आपण ही बेसिक डायग्राम काढून बघितलं. ओके. चला तर मग लक्ष द्या इकडे. सम व्हॅलीज आर प्लेन. सम व्हॅलीज आर प्लेन. काही रिलेशन आहे का? किती कॉन्क्लुजन आहे? 1 2 3. कुठे लिहू मी? चला ठीक आहे, इकडेच लिहितो मी. खाली लिहिलेलं बरं. 1 2 आणि 3. ओके. काही दऱ्या मैदाने आहेत. हे दऱ्या झालं विद्यार्थी मित्रांनो, आणि हे मैदान झालं. याच्यात काही रिलेशन आहे का? काही रिलेशन नाही. त्याच्यामुळे हे काय होणार? चुकीचं होणार. ओके. सम व्हॅलीज आर प्लेन. व्हॅलीज आणि प्लेन मध्ये काही रिलेशन नाही, तर ते चुकीचं होणार. सेकंड बघा. नो प्लेन इज अ माउंटेन. कोणत्याही मैदान पर्वत नाही. नो ची कंडिशन आली म्हणजे एकही नाहीची कंडिशन आली, तर याला काय करतो आपण? प्रूव्ह करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, बेसिक डायग्रामला डिस्टर्ब न करता. ठीक आहे. नो प्लेन इज अ माउंटेन. काही प्लेन माउंटेन आहे, या म्हणजे एकही प्लेन माउंटेन नाही, या कंडिशनला आपल्याला समच्या या काहीच्या कंडिशन मध्ये कन्वर्ट करणं पडते, प्रूव्ह करून दाखवणं पडते की काही प्लेन माउंटेन आहे. सम प्लेन्स आर माउंटेन. ठीक आहे. हे प्रूव्ह करून दाखवणं पडते. हे प्लेन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे माउंटेन आहे. ओके. चला आपण इथे काय करू? याला प्रूव्ह करून दाखवू शकतो. मराठीत बघा. कोणताही मैदान पर्वत नाही. मैदान आणि पर्वत मध्ये आपल्याला काहीच रिलेशन शो करायचं आहे, ते प्रूव्ह करून दाखवायचं. ठीक आहे. चला बघा. हे काय आहे? पूर्ण दरी आहे. हे पूर्ण काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्वत आहे. या दोघात समुद्रामध्ये काही रिलेशन नाहीये. स म्हणजे समुद्र. ठीक आहे. आणि आपल्याला मैदान आणि पर्वत मध्ये समचं रिलेशन दाखवायचं आहे. हे आपण मैदान आणि पर्वत मध्ये समचं रिलेशन दाखवलं. बघा, प्रूव्ह करून दाखवलं विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाला आपण काय करू? प्रूव्ह करून दाखवलं. तर हा निष्कर्ष काय पडला विद्यार्थी मित्रांनो? खोटा ठरला. म्हणजेच सेकंड जो निष्कर्ष आहे तो काय विद्यार्थी मित्रांनो? रॉंग आहे, चुकीचा आहे. नो प्लेन इज माउंटेन, पण आपण समचं रिलेशन दाखवलं. कोणताही मैदान पर्वत नाही. मैदान आणि पर्वत मध्ये काय विद्यार्थी मित्रांनो? आपण समचं रिलेशन इथे फाइंड आउट केलं. ठीक आहे. तिसरा बघा. कोणताही समुद्र दरी नाही. नो सी इज व्हॅली. तर सी आणि व्हॅली मध्ये आपण संबंध दाखवू शकतो का? समचं रिलेशन दाखवू शकतो का? बघा. मोठा भाऊ यमच एचच्या घरी जात नाही, तर वी एचच्या घरी जाणार का? अजिबात नाही. पर्वत समुद्राच्या घरी जाणार नाही, तर दऱ्या समुद्राच्या घरी जाणार का? नाही. म्हणजे हा का म्हणून राहिला? काही नो सी इज व्हॅली, तर हे काय होणार? ट्रू होणार.
कोणताही समुद्र दरी नाही. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथे हा ट्रू होणार, कारण कोणतीही व्हॅली सी मध्ये जात नाही, तर माउंटेन पण सीच्या घरी जाणार नाही. दरी, कोणत्याही पर्वत समुद्राच्या घरी जात नाही, तर कोणत्याही दऱ्या पण समुद्राच्या घरी जाणार नाही. म्हणून हा म्हणता की कोणताही समुद्र दरी नाही, तर हा का होणार ट्रू होणार. आपण हे प्रूव्ह करून दाखवू शकत नाही. ठीक आहे. तर इथे तिसरं कंडिशन जे आहे, तिसरं कॉन्क्लुजन जे आहे, तिसरं निष्कर्ष जे आहे ते का होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. आपण लवकरात लवकर आता संपवायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. ऑल आर्ट्स आर थिएटर्स. ओके, ऑल आर्ट्स हे काय थिएटर आहे. ऑल आर्ट्स आर थिएटर. ठीक आहे. सम आर्ट्स आर ड्रामा. सम आर्ट्स आर काय विद्यार्थी मित्रांनो, ड्रामा आहे. ठीक आहे. मराठीत काढून घेऊया. सर्व कला रंगमंच आहे. सर्व कला रंगमंच आहे. ओके. आणि काही कला नाटके आहे. काही कला नाटके आहे. ओके, ठीक आहे. निष्कर्ष बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. ठीक आहे. इट इज पॉसिबल दॅट ऑल ड्रामाज आर थिएटर. ड्रामा आणि थिएटर, इट इज पॉसिबल दॅट की सर्वचे सर्व ड्रामा थिएटर होऊ शकते. पॉसिबिलिटीची केस आहे, समचं रिलेशन आहे, होऊ शकते. 100% पॉसिबिलिटी ट्रू होणार. ओके. काही नाटके रंगमंच आहेत. काही नाटके, आता काही नाटके आणि रंगमंच समचं रिलेशन आहे, तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. सम ड्रामाज आर थिएटर. सम ड्रामाज आर थिएटर, तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया. सम फिल्म्स आर गुड. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. सम फिल्म्स आर गुड. काही फिल्म्स. ओके, काही फिल्म्स काय विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. सम फिल्म्स आर गुड. ओके. ऑल फिल्म्स आर ड्रामा. हे बेसिक डायग्राम आपण पहिली फाइंड आउट केली. काही चित्रपटे चांगले आहे. काही चित्रपटे चांगले आहे. ओके. आणि सर्व चित्रपट नाटके आहे. सर्व चित्रपट नाटक आहे. ठीक आहे. हा बेसिक डायग्राम आपण फाइंड आउट केला. कॉन्क्लुजन 1 आणि 2 बघू. निष्कर्ष 1 आणि 2. ऍटलीस्ट सम गुड्स आर नॉट ड्रामा. सम नॉट ची कंडिशन आहे, म्हणजे पूर्णचे पूर्ण गुड्स ड्रामा होऊ शकतात का, हे आपल्याला फाइंड आउट करणं पडेल. किमान काही चांगले नाटके नाहीत, म्हणजे पूर्णचे पूर्ण चांगले नाटके होऊ शकतात का, हे प्रूव्ह करणं पडेल. तर बघा, सम ऍटलीस्ट सम गुड्स आर नॉट ड्रामा, म्हणजे पूर्णचे पूर्ण जे गुड्स आहे ते ड्रामा होऊ शकत का, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर पूर्णचे पूर्ण जे गुड्स आहे ह्या डायग्रामला व्हायोलेट न करता, ठीक आहे, ड्रामा होऊ शकतात. कशा प्रकारे बघा. हे काय विद्यार्थी मित्रांनो, फिल्म आहे. फिल्म मध्ये हे काय गुड्स आहे, समचं रिलेशन आहे, आणि हे पूर्णचे पूर्ण गुड्स काय झाले विद्यार्थी मित्रांनो, ड्रामा झाले. तर हे काय केलं आपण प्रूव्ह करून दाखवलं. पण हा का म्हणून राहिला ऍटलीस्ट सम गुड्स आर नॉट ड्रामा, म्हणजे हा का म्हणून राहिला चुकीचं म्हणून राहिला. हे का होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. हे का होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. ठीक आहे. म्हणजे काही, किमान काही चांगले नाटके नाही. काही चांगले नाटके नाही. आपण काय केलं हे विद्यार्थी मित्रांनो प्रूव्ह करून दाखवलं. जसं हे काय विद्यार्थी मित्रांनो, ची म्हणजे चित्रपट तर रिलेशन काय आहे, चांगल्या सोबत. ठीक आहे. म्हणजे काही काय काय करायचं, नक्कीच काही नाटके चांगली आहेत. सॉरी, काही चांगली नाटके नाहीत. पूर्णचे पूर्ण चांगले, पूर्णचे पूर्ण चांगले जे आहे ते नाटके होऊ शकतात का, हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. तर हे चांगली इथे आलं.
आणि हे नाटकी इथे आलंय. तर हे काय करून दाखवलं आपण, प्रूव्ह करून दाखवलं. त्याच्यामुळे हे जे आहे पहिलं कॉन्क्लुजन काय झालं, रॉंग झालं. ठीक आहे. दुसरं बघा, डेफिनेटली सम ड्रामा आर गुड. सम ड्रामा आर गुड. ड्रामा आणि गुड मध्ये समचं रिलेशन आहे, म्हणजे दुसरं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, राईट झालं. म्हणजे दुसरं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, बरोबर होणार. ठीक आहे, दुसरं काय होणार, बरोबर होणार. नक्कीच काही नाटके चांगली आहेत, काही नाटके काय चांगली आहे हे पण बरोबर होणार. कारण बघा, हे नाटके आणि हे चांगले याच्यात समचं रिलेशन आहे, काहीच रिलेशन आहे. म्हणून पहिलं रॉंग, दुसरं राईट. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही याचा. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला समोरचा प्रॉब्लेम बघा. ठीक आहे. चला, सम लॉयन आर रॅट्स. सम लॉयन आर रॅट्स. ठीक आहे. सम लॉयन्स आर रॅट्स. सम रॅट्स आर कॅट. याला थोडा मोठं करून घेऊ. हे रॅट्स. सम रॅट्स आर कॅट. ओके. नो टायगर इज रॅट. नो टायगर इज रॅट. सम टायगर आर लॉयन. सम टायगर. सम टायगर आर लॉयन. ओके. आणि नो टायगर इज रॅट. नो टायगर इज रॅट. ह्या दोघात नोचे रिलेशन आहे. ठीक आहे. ह्या दोघात काय विद्यार्थी मित्रांनो, नोचे रिलेशन. ही झाली बेसिक डायग्राम. मराठीमध्ये बघा, काही सिंह हे उंदीर आहेत. काही सिंह हे काय विद्यार्थी मित्रांनो, उंदीर आहे. ओके. काही उंदीर हे मांजरे आहे. काही उंदीर काय विद्यार्थी मित्रांनो, मांजर आहे. ठीक आहे. कोणताही वाघ उंदीर नाही. कोणताही वाघ उंदीर नाही. त्या समोर काय म्हणते, काही वाघ हे सिंह आहे. ओके. काही वाघ हे काय विद्यार्थी मित्रांनो, सिंह आहे. आणि कोणताही उंदीर वाघ नाही. याच्यात नोचं रिलेशन आहे. कोणताही वाघ उंदीर नाही. कोणताही वाघ काय विद्यार्थी मित्रांनो, उंदीर नाही. ठीक आहे, याच्यात नोचं रिलेशन आहे. चला कॉन्क्लुजन बघा. कॉन्क्लुजन किती आहे, दोनच आहे, 1 आणि 2. ठीक आहे. चला पहिलं बघा, ऑल कॅट बेईंग लॉयन इज पॉसिबिलिटी. ऑल कॅट बेईंग लॉयन, दोघात काही रिलेशनच नाही आहे. तर ऑल कॅट बेईंग लॉयन इज पॉसिबल. हो, पॉसिबिलिटी. दोघात काही रिलेशनच नाही, तर याची पॉसिबिलिटी काय होणार, ट्रू होणार. सर्व मांजरे सिंह असण्याची शक्यता आहे. सर्व मांजरे सिंह, दोघात काही रिलेशन नाही, तर याची पॉसिबिलिटी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. जर असं बी नाही समजलं असेल तर पूर्णच्या पूर्ण मांजराला सिंहात आणता येते का. हो, पूर्णच्या पूर्ण मांजराला ह्या डायग्रामला व्हायलेट न करता पूर्णच्या पूर्ण मांजराला सिंहाच्या अंदर आणता येते. म्हणजे याची पॉसिबिलिटी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ओके. दुसरं बघा, सर्व सिंह हे उंदर असण्याची शक्यता आहे का. उंदीर असण्याची, सर्व सिंह हे उंदीर असण्याची शक्यता आहे का. ऑल लायन्स बेईंग रॅट. ऑल लायन्स बेईंग रॅट. ऑल लायन्स बेईंग रॅट इट इज पॉसिबल. हे शक्य आहे का. बघा, सर्वचे सर्व सिंह हे उंदीर असण्याची शक्यता आहे का. मला सांगा, हे सर्वचे सर्व सिंह उंदीर मध्ये गेलं तर हे डायग्राम व्हायलेट नाही होणार का. कारण समची रिलेशन सिंहासोबत बी आहे. बघा, समजलं नसेल तर इकडे बघा, याला बघा, इकडे बघा. ठीक आहे. हे सिंह, हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे, सिंह. हे जर सगळेचे सगळे सिंह जर उंदराच्या अंदर टाकले, ठीक आहे, आणि इथे मांजरची कंडिशन आहे. ठीक आहे, इथे मांजर आहे समच्या रिलेशन मध्ये. आता मला सांगा, आता हे जे आहे वाघ आहे. ठीक आहे, हे काय विद्यार्थी मित्रांनो, वाघ आहे. आणि याच्यात काय विद्यार्थी मित्रांनो, नोचं रिलेशन आहे. कोणतं रिलेशन आहे विद्यार्थी मित्रांनो,
एकही नाहीचं रिलेशन आहे. ठीक आहे. कोणताही उंदीर वाघ नाही, कोणताही वाघ उंदीर नाही, हे रिलेशन आहे. आता मला सांगा, हे डायग्राम व्हायोलेट झाली की नाही, डिस्टर्ब झाली की नाही? वाघ सोबत कशाचे सिंहासोबत वाघाचा संबंध कसा आहे? काहीचा आहे. इथं आपल्याला दिसून राहिलं का हे सिंहाचे संबंध वाघासोबत काहीचे संबंध दिसून राहिलं का? तर हे पॉसिबल होत नाही विद्यार्थी मित्रांनो. हे डायग्राम पॉसिबल होऊ शकत नाही. तर हे काय म्हणाले, ऑल लायन्स बिईंग रॅट इज पॉसिबल. तर हे पॉसिबल नाही विद्यार्थी मित्रांनो. हे काय होणार? रॉंग होणार. हा म्हणून राहिला की सगळेचे सगळे जे लॉयन्स आहे ते काय आहे? रॅट आहे. सर्वचे सर्व सिंह काय आहे? ते उंदीर आहे. पण इथे हे बेसिक डायग्राम काय होऊन राहिली? रॉंग होऊन राहिली. बेसिक डायग्राम आपली डिस्टर्ब होऊन राहिली. ठीक आहे. आपल्याला कॉन्क्लुजन अशा प्रकारे कॉन्क्लुजनचं उत्तर देणं पडते, निष्कर्षाच्या अशा प्रकारे उत्तर देणं पडते की आपली जी बेसिक डायग्राम आहे ते रॉंग पण नाही झाली पाहिजे, चुकीचे ठरले नाही पाहिजे आणि डिस्टर्ब पण नाही झाली पाहिजे. या प्रश्नामध्ये ती डिस्टर्ब होऊन राहिली. म्हणून हा जो म्हणून राहिला की सर्व सिंह हे उंदर असण्याची शक्यता आहे का? हे पॉसिबल होत नाही, शक्यता नाही. म्हणून हा काय होणार? रॉंग होणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं? कळलं विद्यार्थी मित्रांनो? ओके. बघा किती डेंजर कन्सेप्ट होता ना हा. ठीक आहे. चला मग पुन्हा लक्ष द्या. हे कंडिशन जे आहे प्रूव्ह करून दाखवायची होती, पण आपण याला प्रूव्ह करून दाखवू शकत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण पूर्णचे पूर्ण सिंह उंदीर होऊ शकत नाही. म्हणून हा जो म्हणून आला विद्यार्थी मित्रांनो, हा रॉंग म्हणून आला. हा का म्हणून आला? पॉसिबिलिटी मध्ये ऑल लायन्स, सगळे सगळे जे आहे लॉयन्स उंदीर म्हणजे रॅट होणार, हे पॉसिबिलिटी आहे का? ठीक आहे. हे नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, असं होऊ नाही शकत. त्याच्यामुळे हे काय होणार? रॉंग होणार. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनी. चला ठीक आहे. ऑल सर्टेन्स आर ट्रूथ्स. चला याला या स्टेटमेंटला बेसिक डायग्राम बनवूया. ठीक आहे. ऑल सर्टेनिटीज आर ट्रूथ. जेवढी पण सर्टेनिटीज आहे ते काय विद्यार्थी मित्रांनो? ट्रूथ आहे. ऑल ट्रूथ्स आर पॉसिबिलिटी. ऑल ट्रूथ्स हे काय विद्यार्थी मित्रांनो? पॉसिबिलिटी. ऑल पॉसिबिलिटी आर इन्फिनाइट. ऑल पॉसिबिलिटी आर काय आहे? इन्फिनाइट. ठीक आहे. अशी हे डायग्राम आहे बेसिक. सर्व निश्चित गोष्टी सत्य आहे. सर्व निश्चित गोष्टी काय विद्यार्थी मित्रांनो? सत्य आहे. ओके. सर्व सत्य शक्यता आहे. सर्व सत्य काय विद्यार्थी मित्रांनो? शक्यता आहे. आणि सर्व शक्यता अनंत आहे. सर्व शक्यता काय विद्यार्थी मित्रांनो? अनंत आहे. ठीक आहे. कॉन्क्लुजन 1 and 2. चला सांगा. सर्व निश्चित गोष्टी शक्यता आहे. ऑल सर्टेनिटीज आर पॉसिबिलिटी. ऑल सर्टेनिटीज आर पॉसिबिलिटी ट्रू आहे. सर्व निश्चित गोष्टी काय विद्यार्थी मित्रांनो? शक्यता आहे. तर हे काय होणार? ट्रू होणार, कारण हे त्याच्या अंदर येऊन राहिलं. दुसरं बघा, ऑल ट्रूथ्स आर इन्फिनिटी. ऑल ट्रूथ्स आर इन्फिनिटी हे पण काय विद्यार्थी मित्रांनो? ट्रू आहे. सर्व सत्य काय आहे? अनंत आहे. सर्व सत्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो? अनंत आहे. त्या दोन्ही गोष्टी इथे काय होणार? ट्रू होणार. ठीक आहे. ओके. चला, ते म्हणतात ना, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सेशन आहे ना, इतिहास बदलणे वाला सेशन आहे. ज्या कोणानी स्टार्टिंग पासून सगळे व्हिडिओ बघितले असेल ना विद्यार्थी मित्रांनो, त्याला पटापट आन्सर येणार, पटापट उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ते म्हणतात ना, शाखे रही तो फूल और पत्ते भी आएंगे, अगर ये दिन बुरे है तो फिर अच्छे भी आएंगे. तर ये
ज्यांनी हे सेशन अगदी शेवट म्हणजे स्टार्टिंग पासून बघितलं असेल ना, त्याला कोणतीच अडचण राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. हे दिन म्हणजे हे जो सेशन त्यासाठी खूप फ्रुटफुल होणार, खूप ॲडव्हान्टेज याला काय म्हणतात खूप ॲडव्हेंचरस असल्यासारखं होणार. कारण अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तो पटकन म्हणजे 30 सेकंदाच्या अंदर एकदम झटपट सॉल्व्ह करून राहिला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी हे कन्सेप्ट सगळ्यात पहिले आपल्या माइंडमध्ये फिक्स असणं जरुरी आहे. पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घेणं खूप जरुरी आहे आणि त्यासाठी तर स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघणं तुम्हालासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. ऑल कप्स आर कॅप. ओके. काय म्हणाले विद्यार्थी मित्रांनो? ऑल कप्स आर कॅप. ऑल कप्स आर कॅप. हे काय कॅप आहे. ठीक आहे. नो कप इज ग्लास. हा कोणताही कप ग्लास नाही. नो कप इज ग्लास. ऑल ग्लासेस आर कवर. ऑल ग्लासेस आर कवर. ठीक आहे. मराठीमध्ये काढून घेऊया. सर्व कप कॅप्स आहे. सर्व कप काय विद्यार्थी मित्रांनो? कॅप्स आहे. ठीक आहे. ओके. कोणताही कप ग्लास नाही. हा कोणताही कप काय विद्यार्थी मित्रांनो? ग्लास नाही. याच्यात नोचं रिलेशन आहे. सर्व ग्लासेस कव्हर आहे. सर्व ग्लासेस काय विद्यार्थी मित्रांनो? कव्हर आहे. ओके. याचं कॉन्क्लुजन बघा किती आहे? 1, 2 आणि 3. ठीक आहे. चला पहिलं बघा. ऍटलिस्ट सम ग्लासेस आर कप. सम ग्लासेस आर कप. हे काय कव्हर आहे. ओके. तर सम ग्लासेस आर कप काय रिलेशन आहे दोघांमध्ये? नोचं रिलेशन आहे. तर पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो? रॉंग होणार. कारण सम मध्ये समचं रिलेशन लागते. किमान काही ग्लासेस हे कप आहे. कप्स आहे. हे ग्लास झाले आणि हे कॅप्स. किमान काही ग्लासेस हे कप्स आहे. बघा कप आणि ग्लास मध्ये नोचं रिलेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. सम तर येणारच नाही. तर म्हणून काय झालं? रॉंग झालं. ठीक आहे. दुसरं कॉन्क्लुजन बघा. ऍटलिस्ट सम कॅप्स आर नॉट ग्लासेस. दुसरं काय विद्यार्थी मित्रांनो? दुसरं लक्षात द्या. सम कॅप्स आर नॉट ग्लासेस. त्याला प्रूव्ह कसं करून दाखवायचं? प्रूव्ह काय करून दाखवणं पडते इथे आपल्याला? काय म्हणून राहिले की सम कॅप्स आर नॉट ग्लासेस म्हणजे पुरेचे पुरे जे कॅप आहे विद्यार्थी मित्रांनो ते ग्लासेस होऊ शकते का? हे प्रूव्ह करून दाखवणं पडते. तर पुरेचे पुरे कॅप ग्लासेस होऊ शकते का? पुरेचे पुरे कॅप ग्लासेस होऊ शकते का? नाही होऊ शकत ना विद्यार्थी मित्रांनो. छोटा भाऊ जर ग्लासच्या अंदर नाही जात तर मग मोठा भाऊ ग्लासच्या अंदर जाणार का? नाही जाणार. तर हे होऊ शकत नाही. किमान काही कॅप्स हे ग्लासेस नाही. लक्ष द्या. एक वेळ लक्ष द्या. ठीक आहे. पुन्हा एक वेळ लक्ष द्या. सम नॉटची कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. हे कशाची कंडिशन आहे? सम नॉटची कंडिशन आहे. ठीक आहे. किमान काही कॅप्स हे ग्लासेस नाही. आता मला सांगा पुरेचे पुरे कॅप जे आहे ग्लासच्या अंदर जाऊ शकतात का? कपच ग्लासच्या अंदर जात नाही. छोटा भाऊच ग्लासच्या अंदर जात नाही. तर पूर्णचे पूर्ण जाणार का ग्लासच्या अंदर? ग्लासच्या अंदर नाही जाणार. तर हा जो काय म्हणून राहिला की किमान काही कॅप्स हे ग्लासेस नाही. ऍटलीस्ट सम कॅप्स आर नॉट ग्लासेस. तर दुसरं काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ट्रू होणार. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण पुष्कळ सारे बघितले आहे आतापर्यंत. तिसरं बघा. किमान काही कवर्स हे कप्स नाही. ऍटलीस्ट सम कवर्स आर नॉट कप. तिसरं सम कवर्स आर नॉट कप म्हणजे पूर्णचे पूर्ण कवर विद्यार्थी मित्रांनो कप्स होऊ शकते का? पूर्णचे पूर्ण कवर काय कप्स होऊ शकते का? ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा कवर कुठे आहे? हे पूर्णचे पूर्ण कवर कपच्या अंदर जाऊ शकते का? नाही जात ना. छोटा भाऊ लहान भाऊच कपच्या अंदर नाही जात तर मग मोठा भाऊ कपच्या अंदर जाणार का? नाही जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर हा काय म्हणून राहिला? हा बरोबर म्हणून राहिला. हे पॉसिबल होऊ शकत नाही. हे पॉसिबल होऊ शकत नाही. त्यांनी बरोबर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे पॉसिबल होऊ शकत नाही आणि हे पण पॉसिबल होऊ शकत नाही. म्हणून
पहिलं रॉंग, दुसरं दोन्हीही, दुसरं बरोबर आणि तिसरंही काय होणार विद्यार्थी मित्रांनो, बरोबर होणार. ठीक आहे, लक्षात आहे इकडे. पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग, दुसरं बरोबर आणि तिसरं बी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तिसरं पण बरोबर होणार. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. सम मँगोज आर स्वीट. पुढचा प्रॉब्लेम काय विद्यार्थी मित्रांनो, सम मँगोज आर स्वीट. सम मँगोज आर स्वीट. ओके. सम स्वीट आर फ्रूट. सम स्वीट्स आर फ्रूट. ओके. सम फ्रूट्स आर सोर. काही फ्रुट्स काय विद्यार्थी मित्रांनो, सोर्स आहे. मराठीत बघा, काही आंबे गोड आहे. काही आंबे काय विद्यार्थी मित्रांनो, गोड आहे. काही आंबे काय आहे, गोड आहे. ओके. काही गोड वस्तू फळे आहे. काही गोड वस्तू काय विद्यार्थी मित्रांनो, फळ आहे, फळे. आणि काही फळे आंबट आहे. काही फळे काय विद्यार्थी मित्रांनो, आंबट आहे. ठीक आहे, आणि हे आंबे, आंबट आंबे. ठीक आहे, चला तर मग सांगा. आंबट आहे विद्यार्थी मित्रांनो, आंबट. ठीक आहे, कॉन्क्लुजन किती आहे, 1 आणि 2. चला बघा. ऍटलिस्ट सम फ्रुट्स आर मँगो. सम फ्रुट्स आर मँगो, ह्या दोघात काही रिलेशनच नाही आहे, तर पहिलं काय होणार, डायरेक्ट रॉंग होणार. किमान काही फळे आंबे आहेत. हे फळे आहे आणि हे आंबे आहे, दोघांमध्ये काही रिलेशनच नाही, तर हे काय होणार, चुकीचं होणार. ठीक आहे. दुसरं बघा, ऍटलिस्ट सम सोर थिंग्स आर स्वीट. सम सोर थिंग्स आर स्वीट. सम सोर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे सोर आहे. सम सोअर थिंग्स आर स्वीट, दोघांमध्ये काही रिलेशनच नाही, तर दुसरं पण काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे. काही आंबट वस्तू गोड आहेत. त्या आंबट वस्तू आणि गोड दोघांमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, काही रिलेशनच नाही, तर काय होणार, दोघेही काय होणार, रॉंग होणार. बघून घ्या, एलिमेंट सेम आहे का, फळे आंबे आणि आंबट गोड वस्तू नाही, तर हे दोघेही निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोघेही फॉलो करत नाही. ठीक आहे, अनुसरण करत नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला आता याला सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनो. ऑल पेन्स आर पेपर. ऑल पेन्स आर, हे पेन आहे, और पेपर. ऑल पेन्स आर पेपर. नो न्यूज इज इंफॉर्मेशन. सम न्यूज आर पेपर. सम न्यूज आर पेपर. ओके. अँड नो न्यूज इज इंफॉर्मेशन. कोणतीच न्यूज काय आहे, इन्फॉर्मेशन नाही. चला, हे बेसिक डायग्राम आपण काय केले विद्यार्थी मित्रांनो, फाइंड आउट केले. मराठीत कळा. सर्व पेन हे पेपर आहे. सर्व पेन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पेपर आहे. ओके. कोणतीही न्यूज माहिती नाही. सगळ्यात पहिले खालचा लिहून घेऊ. काही न्यूज पेपर आहे. काही न्यूज पेपर आहे. काही न्यूज पेपर आहे. कोणताही न्यूज माहिती नाही. कोणताही न्यूज काय विद्यार्थी मित्रांनो, माहिती नाही, इन्फॉर्मेशन नाही. ठीक आहे, ओके. चला कॉन्क्लुजन 4 किती दिले आहे, 3 दिलेले आहे. 1 2 निष्कर्ष 3. ओके. कोणतीही माहिती न्यूज नाही. नो इन्फॉर्मेशन इज न्यूज. नो ची कंडिशन आली आहे, प्रूव्ह करून दाखवा की काही इन्फॉर्मेशन न्यूज होऊ शकते का. काही इन्फॉर्मेशन न्यूज होऊ शकते का, नाही होऊ शकत. कारण याच्यात अगोदर पासूनच काय विद्यार्थी मित्रांनो, नोचं रिलेशन आहे. तर पहिलं काय म्हटलं त्यांनी, राईट म्हटलं. जे बी आहे ते सत्य होणार. कोणतीही माहिती
न्यूज नाही विद्यार्थी मित्रांनो. काय? कोणतीही माहिती, नो नो इन्फॉर्मेशन इज न्यूज. ओके, ठीक आहे. तर दुसरं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, आपलं दुसरं पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, राईट होणार. काय म्हणून राहिला तो, की काही पेपर्स माहिती नाहीत. काही पेपर्स पेपर्स किमान काही पहिला आहे की दुसरा आहे आपल्याला, कोणतीही, अच्छा अच्छा, सॉरी सॉरी, पहिलं कॉन्क्लुजन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पहिल्या कॉन्क्लुजन कडे लक्ष द्या, की कोणतीही माहिती न्यूज नाही. कोणतीही माहिती काय आहे, न्यूज नाही. कारण याच्यात ऑलरेडी नोचं रिलेशन आहे. न्यूज माहिती नाही तर माहिती न्यूज पण नाही. तर हे जो म्हणून राहिला नो इन्फॉर्मेशन इज न्यूज, हे राईट होणार. कोणतीही माहिती न्यूज नाही, हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, राईट होणार. दुसरं बघा, किमान काही पेपर्स माहिती नाही. ऍटलिस्ट सम पेपर्स आर नॉट इन्फॉर्मेशन. म्हणजे पूर्णचे पूर्ण पेपर विद्यार्थी मित्रांनो इन्फॉर्मेशन होऊ शकते का? पूर्णचे पूर्ण पेपर जे आहे माहिती होऊ शकते का? पूर्णचे पूर्ण पेपर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते पूर्णचे पूर्ण पेपर्स काय आहे, माहिती होऊ शकते का? हे प्रूव्ह करून दाखवा. जर होत असेल तर ठीक. ठीक आहे, ऍटलीस्ट सम पेपर्स आर नॉट इन्फॉर्मेशन. म्हणजे पूर्णचे पूर्ण पेपर माहिती होऊ शकते का? पूर्णचे पूर्ण पेपर माहिती होऊ शकते का विद्यार्थी मित्रांनो? नाही होऊ शकत. तर यानं काय म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो? ट्रू म्हटलंय. जर ह्या पूर्णच्या पूर्ण पेपरला या माहितीच्या अंदर आणलं तर न्यूज सोबत जे पेपर सोबत समचं रिलेशन आहे, काहीच रिलेशन आहे, ते काय होणार? डिस्टर्ब होणार. तर त्याच्यासाठी हा जो म्हणून राहिला की ऍटलीस्ट सम पेपर्स आर नॉट इन्फॉर्मेशन, तर हे काय होणार? ट्रू होणार. काही पेपर्स माहिती नाहीत, तर हे काय होणार? ट्रू होणार. कारण पूर्णचे पूर्ण पेपर्स माहिती होऊ शकत नाही. ठीक आहे. तिसरं बघा, काही पेन हे न्यूज आहेत. सम पेन आर न्यूज. सम पेन आर न्यूज, दोघात काही रिलेशनच नाही. तर तिसरं काय होणार विद्यार्थी मित्रांनो? रॉंग होणार. काही पेन हे न्यूज आहे. हे पेन आणि न्यूज या दोघात काही रिलेशनच नाही आहे. हे बघा खूप मोठी गॅप आहे. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? रॉंग होणार. म्हणजे पहिले दोन काय होणार? राईट होणार. ठीक आहे, ओके. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो झटपट. राहिलेले जेवढे पण प्रश्न आहे आपण आज पूर्ण कंप्लीट करून घेऊया. चला लक्ष द्या. Some elephant are fishes. Some elephant are fish. Okay. Some elephant are fishes. No fish is tiger. All deer are tiger. अच्छा, no fish is tiger. कोणता पण फिश जे आहे विद्यार्थी मित्रांनो तो टायगर नाही. ओके. आणि ऑल डिअर आर टायगर्स. ऑल डिअर आर टायगर्स. ओके, हे झाली बेसिक डायग्राम. मराठीत काढून घेतो. काही हत्ती जे आहे मासे आहेत. काही हत्ती जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते काय आहे? मासे आहे. ठीक आहे. मग हे नोचं रिलेशन आहे कशासोबत? कोणताही मासा वाघ नाही. कोणताही मासा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हा वाघ नाही. ठीक आहे, कोणताही मासा काय? वाघ नाही. आणि सर्व हरण वाघ आहे. सर्व हरण काय विद्यार्थी मित्रांनो? वाघ आहे. ठीक आहे. चला कॉन्क्लुजन 1, 2 आणि 3. चला कळा की सम एलिफंट आर डिअर. हा एलिफंट आणि डिअर काही रिलेशनच नाही. तर पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो? चूक होणार. काही हरण आहे. हत्ती आणि हरण मध्ये काही रिलेशनच नाही. पहिलं काय होणार? चुकीचं होणार. कोणताही हत्ती वाघ नाही. नो एलिफंट इज अ टायगर. नो एलिफंट इज अ टायगर. टायगर आणि एलिफंट मध्ये जर आपण समचं रिलेशन या काहीच रिलेशन प्रूव्ह करून दाखवलं तर हा जो म्हणत आहे हे काय होणार? चुकीचं होणार. पण आपण प्रूव्ह करून दाखवू. ठीक आहे, बघू होते का. नो एलिफंट इज टायगर. आता एलिफंट कुठे आहे? हा एलिफंट. पण इथे आपण समचं रिलेशन दाखवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. कशा प्रकारे? बघा, नोचं म्हणत आहे हे जे आहे फिश आहे. ओके, फिश आणि ह्या दोघात काहीच रिलेशन म्हणजे टायगर मध्ये काहीच रिलेशन, नोचं रिलेशन आहे. आणि हे सगळे काय विद्यार्थी मित्रांनो? डिअर आहे. ठीक आहे, हे तर एवढी डायग्राम आपण इथे दाखवली. पण आपल्याला काय? नो एलिफंट इज टायगर. एलिफंट आणि टायगर मध्ये समचं रिलेशन, काहीच रिलेशन दाखवायचं आहे. तर बघा, ओके,
हे झालं एलिफंट बघा. ठीक आहे. एलिफंट आणि फिश मध्ये समचं रिलेशन आहे जसं तसं ओके. फिश आणि टायगर मध्ये नोचं रिलेशन आहे. सगळे डिअर टायगर आहे. आपण जसं तसं दाखवलं आणि एलिफंट आणि फिश मध्ये नोचं समचं रिलेशन पण दाखवलं. तर हा का म्हणून राहिला नो एलिफंट इज टायगर. तर हे का होणार फॉल्स होणार, चुकीचं होणार, कारण आपण प्रूव्ह करून दाखवलं. मराठीत जर बघितलं आपण तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आहे मासे आहे. ओके, मासेसोबत वाघाचं नोचं रिलेशन आहे आणि पूर्ण हरिण काय आहे विद्यार्थी मित्रांनो वाघ आहे. आणि हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो हत्ती. हे हत्ती सोबत आपण मासेचं काय दाखवलं रिलेशन दाखवलं. हत्ती सोबत मासेचं काय समचं रिलेशन दाखवलं. तर हा जो म्हणून राहिला हे काय आपण काय केलं चूक दिलं, चुकीचं ठरवलं, कारण आपण हे काय केलं विद्यार्थी मित्रांनो प्रूव्ह करून दाखवलं. चला तिसरं बघूया. नो डिअर इज फिश. नो डिअर इज फिश. आता नो डिअर इज फिश बरोबर आहे. मोठा भाऊच फिशच्या घरी जात नाही तर लहान भाऊ पण फिशच्या घरी जाणार नाही. तर हे जो म्हणून राहिला हे काय विद्यार्थी मित्रांनो ट्रू आहे. कोणताही हरण मासे नाही. जर वाघ मासेच्या घरी जात नाही तर हरण पण काय मासेच्या घरी जाणार नाही. म्हणून हे तो जो म्हणून राहिला की कोणताही हरण मास नाही हे का होणार विद्यार्थी मित्रांनो ट्रू होणार. ठीक आहे. चला वरचे दोन रॉंग आहे. याचे एलिमेंट बघा काय हत्ती हरिण आहे, हत्ती वाघ आहे, म्हणजे हे आयदर ऑरच्या कंडिशन मध्ये येणार नाही. ठीक आहे. म्हणजे ओनली 3 फॉलो, निष्कर्ष 3 बरोबर आहे. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. Some documents are filed. Some documents are filed. Some documents are filed. No file is book. No file is book. Okay. And no book is paper. No book is paper. ठीक आहे. मराठीत बघा. काही दस्तऐवज फाईल नाही. काही दस्तऐवज फाईल आहेत. काही दस्तऐवज फाईल आहेत. कोणतीही फाईल पुस्तक नाही. कोणतीही फाईल विद्यार्थी मित्रांनो पुस्तक नाही. ओके. आणि कोणतेही पुस्तक कागद नाही. आणि कोणतेही पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो कागद नाही. ठीक आहे. ओके. चला निष्कर्ष किती आहे 3 आहे. कंक्लुजन 3 आहे म्हणजे निष्कर्ष 3 आहे. सम डॉक्युमेंट्स आर नॉट बुक म्हणजे पूर्णचे पूर्ण डॉक्युमेंट्स बुक होऊ शकते का? पूर्णचे पूर्ण डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते बुक होऊ शकते का हे प्रूव्ह करून दाखवा. पूर्णचे पूर्ण डॉक्युमेंट्स बुक होऊ शकते का? नाही होऊ शकत. मग समची रिलेशन जे आहे ती कशाबरोबर फाइल्स बरोबर काय होणार डिस्टर्ब होणार. तर नाही होऊ शकत. तर हा का म्हणून राहिला सम डॉक्युमेंट्स आर नॉट बुक. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो प्रूव्ह होणार. ठीक आहे. हे प्रूव्ह करून दाखवू शकत नाही. पूर्णचे पूर्ण डॉक्युमेंट्स बुक होऊ शकत नाही. ठीक आहे. मराठीमध्ये काही दस्तावेज पुस्तक नाहीत म्हणजे पूर्णचे पूर्ण दस्तावेज जे आहे ते बुक्स होऊ शकत नाही. ऑल पेपर्स आर फाईल. हे काय पेपर झाले आणि फाईल झाले यांच्यात काही रिलेशनच नाही विद्यार्थी मित्रांनो. दुसरं काय म्हणणार सर्व कागद फाईल आहे. हे कागद आणि फाईल काही रिलेशनच नाही. ते ऑलरेडी काय होणार विद्यार्थी मित्रांनो चूक होणार. ठीक आहे. तिसरं बघा एकही दस्तावेज कागद नाही. नो डॉक्युमेंट इज पेपर. तर डॉक्युमेंट आणि पेपर मध्ये आपण काहीच रिलेशन दाखवू शकतो का? समचं रिलेशन दाखवू शकतो का? डॉक्युमेंट आणि पेपर हो डॉक्युमेंट आणि पेपर मध्ये आपण समचं रिलेशन दाखवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. कसं हे बघा हे काय आहे हे फाइल्स आहे. फाईल सोबत हे बुक्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो नोचं रिलेशन आहे आणि काय होते हा हे जे बुक सोबत काय होते विद्यार्थी मित्रांनो बुक सोबत पेपरचं का पण काय आहे विद्यार्थी मित्रांनो नोचं रिलेशन आहे. ठीक आहे. ओके.
पण आपण इथे हे डॉक्युमेंट्स आहे आणि हे पेपर आहे, याला आपण डॉक्युमेंट सोबत पेपरचं समचं रिलेशन काय करू शकतो, प्रूव्ह करून दाखवू शकतो. तर हा का म्हणून राहिला नो डॉक्युमेंट इज पेपर, हे खोटं ठरलं, कारण आपण सम डॉक्युमेंट इज पेपर हे काय केलं विद्यार्थी मित्रांनो, प्रूव्ह करून दाखवलं. तर हे काय होणार, चूक होणार. मराठीत बघा, एकही दस्तावेज कागद नाही, एकही दस्तावेज कागद नाही, याला प्रूव्ह करून दाखवा विद्यार्थी मित्रांनो, प्रूव्ह करून दाखवा. कसं होणार हे झालं फाईल, फाईल सोबत पुस्तकचं नाहीचं रिलेशन, आणि हे काय शेवटी कागद, कागदचं पण नोचं रिलेशन, आणि याच्यात आपण द म्हणजेच दस्तावेजचे रिलेशन, कागद सोबत काय दाखवलं, समचं रिलेशन. बघा, एकही दस्तावेज कागद नाही, पण आपण प्रूव्ह करून दाखवलं की काही दस्तावेज कागद आहे, म्हणून हे काय ठरलं, चुकीचं ठरलं. ठीक आहे. नो डॉक्युमेंट्स इज पेपर, डॉक्युमेंट्स आणि पेपर मध्ये आपण समचं रिलेशन दाखवून दिलं, म्हणून हा काय ठरला, चुकीचं ठरलं. म्हणजे ओनली वन फॉलो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. चला याला सॉल्व करा विद्यार्थ्यांनो. ऑल बिल्डिंग आर टावर्स, जेवढे पण बिल्डिंग आहे, ऑल बिल्डिंग्स आर टावर्स. ओके. नो टावर इज शॉप, कोणता पण टावर काय विद्यार्थी मित्रांनो, शॉप नाही. नो टावर इज शॉप. ओके. नो टावर इज शॉप, सम शॉप आर ऑफिस, सम शॉप्स आर काय विद्यार्थी मित्रांनो, ऑफिस. ठीक आहे. मराठीत काढून घेऊ आपण याला. सर्व इमारत टावर्स आहे, सर्व इमारत काय विद्यार्थी मित्रांनो, हे टावर्स आहे. ओके. कोणताही टावर्स दुकान नाही, कोणताही टावर्स काय विद्यार्थी मित्रांनो, दुकान नाही. ओके. आणि काही दुकाने कार्यालय आहे, काही दुकाने काय विद्यार्थी मित्रांनो, कार्यालय आहे. ठीक आहे. चला कॉन्क्लुजन किती आहे, 2 आहे, 1 आणि 2. ट्रू करून दाखवा. सम ऑफिस आर टावर्स, काही कार्यालय टावर्स आहे, काही कार्यालय टावर्स आहे, काही रिलेशनच नाही, डायरेक्ट रॉंग होते विद्यार्थी मित्रांनो. सम ऑफिस आर टावर्स, हे झालं टावर्स आणि हे झालं ऑफिस, काही रिलेशनच नाही, तर डायरेक्ट रॉंग होणार. दुसरं बघा, नो बिल्डिंग इज अ शॉप, कोणतेही इमारत दुकान नाही. इमारत आणि दुकान मध्ये जर समचे रिलेशन आपण दाखवून दिलं, तर हा जो म्हणून राहिला हा काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे. नो बिल्डिंग इज शॉप, हे झाले बिल्डिंग आणि हे झालं शॉप, बरोबर आहे. छोटा भाऊ शॉपच्या घरी जात नाही, मोठा भाऊ पण शॉपच्या घरी जाणार नाही. म्हणजे मोठा भाऊ जर शॉपच्या घरी जात नाही, तर लहान भाऊ पण शॉपच्या घरी जाणार नाही. तर हे जो म्हणून राहिला, हे का म्हणून राहिलं विद्यार्थी मित्रांनो, ट्रू म्हणून राहिला. कोणताही इमारत दुकान नाही, जर हा टावरच दुकानच्या घरी जात नाही, तर इमारत काय होणार, दुकानच्या घरी जाणार नाही. म्हणजे हा जो म्हणून राहिला, हा का म्हणून राहिला विद्यार्थी मित्रांनो, ट्रू, म्हणजे हा सत्य म्हणून राहिला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा सेशन होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आपला सिलॉलिझमचा तर्कमान तर्कशक्ती. ठीक आहे. तर ह्या सिलॉलिझमचा हा आपला लास्ट पार्ट होता विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही हा लास्ट पार्ट खूप एन्जॉय केला असेल, स्वतःच्या मनाने प्रश्न लावून बघितले असेल, मग माझ्या आन्सर सोबत तुम्ही कम्पेअर केले असेल विद्यार्थी मित्रांनो, असं मला असं वाटते. आणि तुमचे प्रश्नचे जे उत्तर आहे ते प्रत्येक जे आहे खरे ठरले असेल, ट्रू आले असेल विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण स्टार्टिंग म्हणजे व्हिडिओ 1 पासून तर व्हिडिओ 7 पर्यंत अशाच प्रकारचे पूर्ण प्रॉब्लेम आपण बघत आलोय विद्यार्थी मित्रांनो. आयदर ऑर, नायदर नॉर कंडिशन वगैरे सगळं काही कंडिशन आपण इथे बघितलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सिलॉलिझम चॅप्टरचा हा शेवटचा पार्ट होता. यानंतर आपण ब्लड रिलेशन बघूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तोपर्यंत जो कोणी इथे नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये एका नव्या चॅप्टर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.